गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की कसं असू शकतं आजचं मार्केट. मित्रांनो, काल रात्री जर आपण पाहिले ग्लोबल मार्केट्स, तर एशियन मार्केट्स जरा डाऊन झालेले आहेत आणि जरा ग्लोबल क्यूज पण काही फेवरमध्ये नाही आहेत. परंतु सध्या इंडियन मार्केटला ग्लोबल क्यूजपेक्षा जे लोकल रिझल्ट्स येत आहेत तर ते जास्त ड्राईव्ह करत आहेत असं मला वाटतं. आता HDFC बँकचा काल रिझल्ट येणार होता, परंतु तो आज येणार आहे. पण त्याचा टाईम त्यांनी काही डिक्लेअर केलेलं नाही. म्हणजेच मार्केट आवर्समध्ये येईल की आफ्टर मार्केट आवर्समध्ये येईल ते काही सांगता येत नाही. आणि ते मात्र निफ्टी, बँक निफ्टीला फार जास्त मूव्ह करू शकतं. आता जर आपण पाहिलं तर ग्लोबल क्यूज आपल्या अगेन्स्ट का आहेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जपानमध्ये आलेला डेटा. हा डेटा जरा निगेटिव्ह आला आहे आणि सध्या जापनीज मार्केट आणि इंडियन मार्केट, एशियन मार्केट्समध्ये हे दोनच मार्केट फार ट्रेंडिंग आहेत. तर मग आता पाहणं जास्त गरजेचं आहे की पुढे काय होतं. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर तो आहे 22,200चा आणि मार्केट सध्या एवढं शूटअप झालं आहे की ते सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेलं आहे. म्हणजे इथनं जर रिकव्हरी आली तर एक 300-400 पॉईंटची रिकव्हरी यायला काहीही हरकत नाही असं माझं मत आहे. परंतु जर आपण पुट रायटिंग जर पाहिलं तर ते 21,000, 21,050, 21,100 या दरम्यान खूप जास्त झालं आहे. म्हणजे काहीतरी स्ट्रॉंग न्यूज पाहिजे जेणेकरून ते सगळे सपोर्ट त्याला ब्रेक करता आले पाहिजेत. तर मग मार्केट खाली येईल आणि एकदा खाली आलं की पुन्हा कन्सॉलिडेट करेल आणि मग पुन्हा शूटअप करण्याचा प्रयत्न करेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सध्या जो शॉर्ट टर्म बायस आहे तर तो थोडा निगेटिव्ह आहे आणि बेरिश आपण म्हणू शकतो अगदी थोडासा. परंतु HDFC बँक आणि रिलायन्स यांचे जे रिझल्ट्स आहेत हे जास्त मॅटर करतात. कारण 22,200चा जो काही रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करण्यासाठी ह्या दोन्ही कंपन्यांनी चांगले रिझल्ट्स आणले पाहिजेत आणि आउट परफॉर्म केलं पाहिजे. आणि जर दोन्हींनी चांगले रिझल्ट्स आणले तर मे बी 22,200सुद्धा हा ब्रेक करू शकतो आणि मग त्यानंतर मग मार्केट पुन्हा प्रॉफिट बुकिंगसाठी खाली येऊ शकतं. आता प्रॉफिट बुकिंग सुरू झाले असं मी कशावरून म्हणतो आहे, तर काल आपण जर पाहिलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशन्सने 1,000 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने 800 कोटींचा प्रॉफिट बुक केला आहे. म्हणजे आताच जे आपले लोकल डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते प्रॉफिट बुक करायला त्यांनी सुरुवात केली आहे. म्हणजेच इथनं पुढं मे बी जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत ते प्रॉफिट बुक करतील आणि जर FISने पुन्हा सोल्ड करायला सुरुवात केली, सेल करायला सुरुवात केली तर मग मात्र चांगल्यापैकी करेक्शन येऊ शकतं. आणि ग्लोबल क्यूज पण एवढे सपोर्ट करत नाही आहेत इंडियन मार्केटला आज तरी. परंतु मेजर आहे ते म्हणजे HDFC बँक आणि रिलायन्स यांचे रिझल्ट्स. तर पाहूयात हे रिझल्ट्स कसे लागत आहेत. HDFC बँकचा तर आज आहे आणि रिलायन्सचा शुक्रवारी आहे. पाहूयात काय होतं ते. त्यामुळे थोडंसं सावध होऊन ट्रेड करा, सेफ ट्रेड करा. कारण सध्या तुम्ही जर पाहिलं असेल तर मार्केट असं बुलिश आहे की कॉलच्या प्राइसेस वाढत आहेत पण पुटच्या प्राइसेस कमी होत नाही आहेत. त्यामुळे ऑप्शन सेलरला सध्या फार प्रॉब्लेम आहे. म्हणूनच मी मागच काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की सध्या ऑप्शन सेलरने शांत बसणं जास्त फायद्याचं आहे. आणि मे बी तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करा किंवा मग तुम्ही बाकी ज्या काही गोष्टी आहेत ऑप्शन बाईंग वगैरे याच्यामध्ये ट्राय करू शकता. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला ही माहिती नक्कीच फायदेशीर वाटली असेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.